हे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट NP स्पोर्ट्स अँड गारमेंट्स नितीन जिवारे प्रवीण जिवारे यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स आलेत मॅन ऑफ द मॅच साठी. आणि प्रसाद ठरलाय मॅन ऑफ द मॅच. बॅटमधून 20 धावा, गोलंदाजी करताना 4 विकेट 1 झेल. वेल डन प्रसाद, अभिनंदन मित्रा तुझं. वेल डन प्रसाद, चांगली कामगिरी आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढची मॅच मुर्दा वर्सेस टीम घोडबंदर. दोन्ही संघाचे करूया अभिनंदन आणि स्वागत करूया आणि निश्चितच मॅचला सुरुवात करूया. प्रदीप, आमचे अब्बा प्रदीप कुठे गेलेत? प्रदीप किंवा प्रणित पाटील इथे असतील तर प्लीज या समालोचन कक्षामध्ये. चला मॅच सुरू करा प्लीज, विनंती करतो पंचांना. विशाल नाईक सर, बॉल घ्या सर. चला आता युवा चषकाच्या माध्यमातून अनेक टॅलेंटेड क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतील. टीम मुर्द्याचे आणि टीम घोडबंदरचे. सध्या बॅटिंगला 2 खेळाडू. मंथन गोलंदाज येतोय आणि बॅटिंगसाठी केतन आणि विनीत आहेत. मला वाटतं विनीत भोईर. चला मॅच सुरू करूया. मंथन गोलंदाजी मार्क, स्ट्राइक एंडला बॅटर आहे विनीत भोईर. घोडबंदर वर्सेस मुर्दा, चांगला बॅटर पाहायला मिळेल. एन्जॉय करूया ही मॅच. युवा चषक 2026 आगरी कोळी आणि जय मल्हार कला क्रीडा महोत्सव उत्सव समितीतर्फे हे जबरदस्त आयोजन. वेल्डन खारीगाव. शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटवर खेळ, चांगला फटका. या 2 धावा असतील. डी झोन मध्ये बॉल आहे. थँक्यू सर, चांगली सुरुवात घोडबंदरची. 2 धावा. ही मॅच चांगली होणार आहे आणि निश्चितच या मॅचकडे सर्वांचं लक्ष. नेक्स्ट मॅच गोडदेव वर्सेस मोरवा. हे दोन्ही संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील. टीम मोरवा संघ उपस्थित झाले, गोडदेव संघ देखील उपस्थित झालाय. मजा येणार आहे. ओ इथे ड्राईव्ह चांगला आहे, खराब क्षेत्ररक्षण आणि कदाचित या 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 4. पहिल्या 2 चेंडूवर डबल्स. सध्या 2चा पाडा वाचला जातोय. गरज आहे या सामन्यात जर चांगली कामगिरी करायची असेल तर इथेही 60 धावा मी म्हणेन. 60 धावा होणं गरजेचं आहे 5 ओव्हरमध्ये. रनवे मध्ये थोडीशी गडबड. डेड बॉल. मंथन चांगले गोलंदाज आहेत. मी नंतर करतो. यावेळा पुण्याचा ड्राईव्ह चांगला आहे. इथेही 2 धावा. 2 2 2. चला पुढील
समालोचन करण्यासाठी लगेच इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी मित्र मॅन फ्रॉम गोडदेव मिस्टर प्रणित पाटील. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद संकेत सर. जर सामन्याकडे लक्ष दिलं तर सुरू असलेला सामना मुर्दा विरुद्ध घोडबंदर आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण अनुभवतोय आणि धावसंख्येकडे लक्ष दिलं मला वाटतंय 6 धावा झालेल्या आहेत. गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. बघा थोडासा वेळ कमी घ्या कारण स्पर्धा थोडीशी आपली उशिरा सुरू झाली आहे त्यामुळे सहकार्य करा. आयोजकांच्या वतीने नम्रपूर्वक आपल्याला विनंती करतोय. मंथन शॉर्ट पिचमध्ये चेंडू इथे मात्र शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. मिहीर आहेत तिथे कोणतीही चूक होणार नाही आहे. एक धूर्त क्षेत्ररक्षक आहे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे मिहीर. विनीत आणि केतन अशी सलामी आलेली जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मंथन. केतनसाठी ते स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु थोडीशी ते मात्र चूक होते आणि केतन वैती आपल्या घरात सुखरूप पोहोचत आहेत. एक धाव एक चौथी धाव मी म्हणेन पूर्ण केले. या एका धावेने धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 8 धावा. पहिलं षटक मैदानात सुरू आहे. फिनिशसाठी थोडासा स्टेप आउट आले होते. अपील केली जाते पंचांकडे परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. थोडंसं ब्लॉकल बनवून घेतला असं मी म्हणेन कारण विनीतकडनं ही चूक घडते. फुरार पद्धतीचा चेंडू होता मंथन याचा. षटक संपते या दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाल्यात त्या म्हणजे 8. याच दरम्यान जर मंचावर लक्ष दिलं तर आमचे मान्यवर संतोष पवार सर इथे उपस्थित झालेले आहेत. तर विनंती करेन आयोजकांना की पवार सरांचा आम्ही एक छोटासा सन्मान करणार आहोत. तर संतोष पवार सरांना आम्ही विनंती करतोय की आमचा एक छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या वतीने संतोष पवार सर यांचा एक छोटासा सन्मान करण्यात येतोय. सरांना विनंती असेल की नक्कीच आमचा सन्मान आपण स्वीकारा. जय मल्हार कला क्रीडा उत्सव समिती खारीगाव यांच्या मार्फत आगरी युवा चषक आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय संतोष पवार सरांचा इथे एक छोटासा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय हर्ष भोईर. मिस्टर ISPL आता मात्र ॲक्शनमध्ये आपल्याला दिसणार आहेत. हर्ष यांच्या कामगिरीवर संपूर्ण मुर्दा संघाचं लक्ष असेल कारण एक धूर्त गोलंदाज आहे हर्ष टू केतन. पहिला चेंडू इथे मात्र कव्हर रिजनमध्ये फेकून दिलंय. डी झोन आहे. पंच आपल्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. 2 धावा. एक चांगला फटका म्हणेन मी केतन वैती यांच्या बॅटमधनं. नक्कीच कॉन्फिडन्स थोडासा वाढवेल हा फटका कारण कव्हर पॉईंट या रिजनमध्ये जेव्हा मिडल होतो ना चेंडू तेव्हा नक्कीच फलंदाजाला आत्मविश्वास वाढत असतो. पुन्हा एकदा हर्ष. आता मात्र बॅटची कट घेते. फ्रेम आहे तिथे कोणती चूक होणार नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर नक्कीच भौमिक आपल्याला यष्ट्यांच्या मागे दिसत आहेत. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर शॉर्ट लॉंग ऑफ. इथे मात्र सरळ रेषेत ढकलून दिलाय चेंडू. थोडंसं मिसफील्ड होत आहे पण तो शेवटच्या क्षणी त्याला सावरलं जात आहे. वेदान येतात. 1 धाव पूर्ण होते. एक संत आणि सावध सुरुवात मी म्हणेन ती म्हणजे घोडबंदर संघाची कारण घोडबंदर संघाला देखील माहिती आहे समोरचा संघ तितकाच तुल्यबळ आहे त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकहोलमध्ये. इथे मात्र पहिला धक्का बसेल. वेगवान मारा केला होता आणि इथे मात्र बॅटची स्पर्श घेऊन कड घेऊन चेंडू यक्षच्या हातात विसावतो. इज गॉन. पहिला धक्का केतन वैती.
पहिला धक्का असेल तो म्हणजे घोडबंदर संघाला केतन वैती. नवीन फलंदाज केतन यांची जागा भरून काढण्यासाठी मनीष वैती अजून एक महत्त्वपूर्ण फलंदाज असेल घोडबंदर संघासाठी, कारण धाव्या बनवाव्या लागतील. समोरचा संघ एक मोठा संघ आहे मुर्धा संघ, त्यांच्या समवेत इथे धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. पुढचा सामना नक्कीच गोडदेव विरुद्ध मोरवा असा सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. पुन्हा एकदा हर्ष शॉर्ट पिचमध्ये चेंडू, इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चांगली फेकी होते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मी म्हणेन मुर्दा संघाचं. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 13 धावा. नक्कीच थोडी सावध सुरुवात म्हणावी लागेल घोडबंदर संघाची. विनीतसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये मारा. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर हर्ष भोईर यांच्या वतीने. षटक संपतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. 6.5च्या सरासरीने येते मजल मारताना दिसतोय तो म्हणजे घोडबंदरचा संघ. याच दरम्यान श्री जगदीश लक्ष्मण पाटील केंद्र अधिकारी यांचं आगमन आपल्या या अभिनवच्या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या अग्निशमन दलातील अधिकारी केंद्रीय अधिकारी आहेत, साहेबांना विनंती करतोय. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीच्या वतीने आम्ही आपले सहर्ष स्वागत करतोय. चालू असलेला सामना साहेबांच्या माहितीसाठी घोडबंदर विरुद्ध मुर्दा असा सामना सुरू आहे. नक्कीच एका भव्य आणि दिव्य आयोजन आपण या अभिनवच्या क्रीडा नगरीमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू इथे मात्र एक चांगला फटका. मिहीर आहेत तिथे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र ती काळाची गरज बरत चालली आहे. विनीतवर जर लक्ष दिलं तर नक्कीच जवळजवळ सलामीला आलेला फलंदाज आहे आणि आता मात्र खेळपट्टीचा चांगला अनुभव देखील त्याने घेतला आहे. त्यामुळे मोठे फटके आता त्याच्या बॅटमधनं आले पाहिजे. इथे स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू पिकअप करता आलेला नाही आहे. बोटांची जादू दाखवण्याची यश मिळते ते म्हणजे मंथन याला वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मंथन चांगली गोलंदाजी म्हणेन. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक देखील सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय नियंत्रणपूर्ण टाकण्याचे यश मिळत आहे ते म्हणजे मंथन याला. मोठे फटके खेळावे लागणार आहेत घोडबंदर संघाला, कारण धावसंख्या उभारावी लागेल. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू व्यवस्थितरित्या टाईम होत नाही आहे. बॅटवर व्यवस्थितरित्या विनीत यांच्या चेंडू येत नाही आहे. अजूनही एक प्रॉमिसिंग फटका जो कॉन्फिडन्स देऊन जाईल असा फटका पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे एकच धाव. चांगली गोलंदाजी म्हणेन मी मुर्दा संघाची. मंथन, हर्ष अतिशय व्यवस्थितरित्या टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसत आहेत. इथे मात्र मनीष वैती यांचा फटका. 440 वोल्ट का झटका येतोय घोडबंदर संघाचा. ब्रँडेड षटकार. इथे मात्र मनीष वैती यांच्या बॅटमधनं एक दमदार फटका येतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वेग घेते. 21. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र थोडंसं गतीमध्ये मिश्रण केलं होतं. चांगलं कमबॅक मी म्हणेन गोलंदाज मंथन याचं, कारण आधीचा चेंडू थोडासा ओव्हरपिच चेंडू हाताळला होता. त्यानंतर लगेच कमबॅक केलं जातं आहे. थोडीशी गती कमी केली जाते आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. वेल बॉल मंथन. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. मनीष यांच्यावर मोठे फटके खेळण्याची जबाबदारी आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू इथे मात्र पुल करतोय. अजून एक मोठा फटका. मनीष वैती इज ऑन फायर.
27 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. कुठेतरी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय मंथनवर. चांगली गोलंदाजी केली होती या मुलाने, परंतु शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार ठोकण्यात यश मिळत आहे, ते म्हणजे मनीष वैती यांना. त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकलाय. आता मात्र धावसंख्येला येतोय तो म्हणजे आकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाले त्या म्हणजे 27 धावा. आता मात्र थोडंसं विचार विनिमय करावा लागतोय तो म्हणजे मुर्दा संघाला, कारण 2 षटकं पाहिली तर धावसंख्या एवढी फुगलेली दिसत नव्हती, परंतु आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत 27. कुठेतरी या उर्वरित 12 चेंडूंमध्ये 20 ते 25 धावा आल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल होऊ शकतोय या अभिनवच्या मैदानावर. पहिला सामना आपण पाहिला तर थोडासा एकतर्फी राई संघाने जिंकला. तदनंतर दुसरा सामना जो झाला त्यामध्ये पेनकरपाडा संघ, जवळजवळ तो सेमीफायनलचा सामना होता, कारण जी नियमावली आपल्या पहिल्या सामन्याला बनवण्यात आली होती की प्रत्येक संघाला आपण एक चान्स देणार आहोत ट्रॉफी जिंकण्यासाठी, आणि तदनुसार पेनकरपाडा आणि खारेगाव संघाचा जो सामना होता तो ऑलमोस्ट एक सेमीफायनलचा सामना होता, आणि त्यामध्ये पेनकरपाडा संघाने मला वाटतं आयोजक खारेगाव संघाचा पराभव केला आहे आणि डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र शॉर्ट पिचमध्ये चेंडू, अवांतर चेंडू पंच आमच्यापर्यंत नक्कीच विनीत तिथे कॉपरेट करतायत की चेंडू ब्रश होऊन गेला आहे. ह्याला म्हणतात खेळाडू रुट्टी. बॉल आहे, चेंडू आहे. त्याच पंचांचा लगेच ऑफिशियल इशारा येतोय की हा चेंडू व्हॅलिड आहे. ध्रुव येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आता मात्र बॅटची कट घेते, प्रेम आहे तिथे. एकच धाव. मला वाटतं मागच्या स्पर्धेमध्ये एकसर येथे स्पर्धा झाली होती, तिथे ध्रुव पाटील याने उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक स्वीकारलं होतं. तोच ध्रुव आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 28 धावा. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक होणार नाही आहे. आता मात्र मोठा धक्का असेल, थोडासा गतीमध्ये व्हेरिएशन करण्यात आलं होतं. बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाही आहे, स्क्वेअर लेग रिजनमध्ये झेल पकडला जातोय आणि इथे मात्र बाद होतोय मनीष वैती. नवीन फलंदाज अजून एक उंचपुरा खेळाडू कौशल भोईर आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आज मात्र घोडबंदर संघामध्ये देवेंद्र दिसत नाही आहेत. नक्कीच त्यांच्या घरात लग्न समारंभ आहे, त्यामुळे कुठेतरी फलंदाजीमध्ये आज तेवढीशी ताकद घोडबंदर संघामध्ये थोडी कमी वाटते, परंतु नक्कीच उर्वरित खेळाडूंसाठी देखील ही सुवर्ण संधी असेल कुठेतरी आपला दबदबा या अभिनवच्या क्रीडानगरीमध्ये निर्माण करण्याची सुवर्ण संधी असेल. विनीत आहे, कौशल आहे, युवा खेळाडू आहेत आणि कुठेतरी आपल्या संघातील प्रमुख फलंदाज नसल्यावर धावा बनवणं नक्कीच एक कॉन्फिडन्स देऊन जातोय. शॉर्ट पिचमध्ये चेंडू कव्हर रिजनमध्ये चेंडू ढकलून दिला आहे. मला वाटतं डी झोनमध्ये चेंडू वेगाने जातोय. 2 धावा, 2 धावांनी धावफलक पुढे सरकला आहे. 30 धावा. यूट्यूबला लाईव्ह दिसत नाही आहे, स्कोअर नाही दिसत आहे. यस यस, धावा झाले 30. थोडंसं काम सुरू आहे त्याच्यावर. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे, वेदांत झेल खाली जात आहेत, कोणतीही चूक होणार नाही आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये हा झेल पूर्ण केला जातोय आणि ध्रुव पाटील दाखवून देतोय की मागच्या स्पर्धेमध्ये मी का उत्कृष्ट गोलंदाज होतो. या 5 चेंडूंमध्ये मला वाटतं 5 चेंडू हाताळून झालेले आहेत आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळवलं आहे, ते म्हणजे ध्रुव या गोलंदाजाने. नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कौशल भोईर अजून एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज शुभम. शुभम गिणी लेफ्ट हँडेड फलंदाज. नक्कीच एक ॲडव्हान्टेज आहे या अभिनवच्या मैदानावर. जी इमारत दिसते, इमारत क्रमांक 4, त्याचा नक्कीच एक ॲडव्हान्टेज आहे फलंदाजांसाठी, कारण चेंडू जर हवेत गेला, बिल्डिंगवर आदळला तर नक्कीच आपल्याला धावसंख्या
मिळू शकते आणि बाद होण्याचा प्रश्न येत नाही आहे, त्यामुळे एक नक्कीच ॲडव्हान्टेज असेल शुभमसाठी. शॉर्ट पिचमध्ये चेंडू, इथे मात्र लाईन थोडीशी खराब दिसते. 31 धावा, नक्कीच धावा कराव्या लागतील कुठेतरी. अजूनही 15 ते 20 धावा जर धावफलकावर दिसल्या तर धावसंख्येला आकार दिसू शकतोय. चला मी ऑफिशियल कॉल देईन या इनिंग ब्रेकमध्ये. ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाचे कर्णधार आणि RK मोरवा संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. नाणेफेक केली जाणार आहे पुढच्या सामन्याचे इनिंग ब्रेकमध्ये. पुन्हा एकदा ध्रुव, इथे मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. याच दरम्यान मला वाटतंय षटक संपतायत 4. एक चांगलं षटक ध्रुव यांचं मी म्हणेन. चौथ्या षटकामध्ये फक्त धावा आलेत त्या म्हणजे 5 धावा आलेत आणि 2 गडी बाद करण्याचे यश मिळाले आहे, ते म्हणजे ध्रुव पाटील याला. मीरा भाईंदर अग्निशमन दलातील अधिकारी, केंद्र अधिकारी जगदीश लक्ष्मण पाटील साहेबांचं आगमन आपल्या मंचावर झालेलं आहे आणि नक्कीच साहेब सामन्यांचा आनंद घेत आहेत. एक अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर आयोजन आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा झालेत, 32. नवीन गोलंदाज वेदांत. नक्कीच वेदांत एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि कुठेतरी संघाला आज जी गरज आहे ती पूर्ण करताना दिसत आहेत, कारण बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजी पाहिली तर त्यांना करावी लागते. त्याचं प्रामुख्याने कारण असेल ते म्हणजे धनेश मात्र थोडेसे इंजर्ड आहेत. चला मॅच ऑन करा. पंच या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या, कारण अजूनही बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वेदांत तो शुभम, 32 धावा धावसंख्येवर झालेल्या आहेत. धावफलकावर दिसत आहेत त्यामुळे 32. इथे मात्र शॉर्ट पिच वर चेंडू, क्षेत्ररक्षक आहे का तिथे? यस आहे. एक नक्कीच संधी होती शुभमसाठी, परंतु व्यवस्थितरित्या टाइम करू शकलेले नाही आहेत आणि एक मात्र क्षेत्ररक्षक जो तिथे होता त्याच्या हातात चेंडू विसावतोय. अजून एक धक्का बसेल घोडबंदर संघाला. नवीन फलंदाज अर्पण घरत, शुभम याची जागा भरून काढण्यासाठी अर्पण. चला दोन्ही संघनायक विनंती असेल, RK मोरवा संघ आणि ओम ब्रह्मदेव गोरदेव संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत. चला मोरवा संघ या आपण. पुन्हा एकदा वेदांत अर्पणसाठी. ब्लॉक होलमध्ये मारा, ब्रह्मास्त्र वापरला जात आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेन वेदांत पाटील यांची. कुठेतरी आता मात्र विनीत भोईर यांना एअर स्ट्राईक करावी लागेल, कारण धावा झालेत त्या फक्त 33 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक आपण मैदानात मार्गस्थ पाहतोय आणि धावा झाले 33. कुठेतरी 1 ते 2 मोठे फटके या सामन्याला संजीवनी देऊ शकतात घोडबंदर संघाला. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. RK मोरवा आणि ओम ब्रह्मदेव गोरदेव या 2 संघांच्या वतीने हा पुढील सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इथे मात्र काय घडलंय, एक जेन्युइन लेग ब्रेक मारा पाहायला मिळतोय. विनीत भोईर थोडंसं
विचार करत बसले आणि याच दरम्यान चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. अतिशय सुंदर गोलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. इथे मात्र शॉर्ट पिच पर्यंत चेंडू व्यवस्थित टाइम करू शकले नाहीत. एक धाव धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी विनीत निघालेत. चांगली फेकी, चांगलं कनेक्शन आणि इथे मात्र अजून एक धक्का धावबादच्या रूपाने मिळेल. तो म्हणजे घोडबंदर संघाला इज गॉन. नवीन फलंदाज विशेष भोईर येत आहेत. नक्कीच एक युवा संघ दिसतोय तो म्हणजे घोडबंदर संघाच्या वतीने. याच दरम्यान मान्य श्री जगदीश लक्ष्मण पाटील साहेबांचा एक आम्ही छोटासा सन्मान करतोय. अग्निशमन केंद्र अधिकारी मीरा भाईंदर महानगरपालिका आणि मनू पाटील यांना विनंती करतोय की साहेबांचा एक शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते एक मायेची उबदार शॉल, एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इथे गौरवण्यात येते. जगदीश लक्ष्मण पाटील साहेब, अग्निशमन दल केंद्र अधिकारी मीरा भाईंदर महानगरपालिका आणि खारीगावचे स्थानिक भूमिपुत्र यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित राहिलात. लगेच आपण नाणेफेक करणार आहोत पुढच्या सामन्याची. तर या आर.के. मोरवा संघ नाणेफेक करणार आहोत. एक चेंडू शिल्लक आहे. या एक चेंडू नंतर नाणेफेक केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. इथे मात्र अजून एक सुंदर चेंडू. याच दरम्यान षटक संपतायत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाले त्या म्हणजे 36 धावा आणि 37 धावांचं एक आव्हान ठेवण्यात येत आहे. ते म्हणजे मुर्दा संघासमोर. चला लगेच आम्ही वळणार आहोत नाणेफेकीकडे. तर ओम ब्रह्मदेव संघाचे कर्णधार या आपण आर.के. मोरवा संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. याच दरम्यान मान्य श्री प्रसाद खोत, NP गारमेंटचे आमचे नितीनजी वारे, प्रसादजी परब या सर्व मान्यवरांचं आगमन आमच्या मंचाच्या दिशेने होत आहे. वेलकम करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय मल्हार कला क्रीडा उत्सव समिती खारीगावच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला ओम ब्रह्मदेव संघाचे कर्णधार या आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. तसेच मोरवा संघाचे कर्णधार आले आहेत. मान्यवरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करणार आहोत. मोरवा आणि कोरदेव असा सामना बघा. एका साईडला आहे आगरी कोळी युवा चषक आणि एका साईडला आहे जय मल्हार खारीगाव. कोण कॉल देत आहे? यस, मोरवा संघ कॉल. आगरी कोळी आहे, जय मल्हार म्हणजे गोरदेव संघाने इथे नाणे जिंकले आहे. तर मी विनंती करेन साहेबांना आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे. धन्यवाद. तर आलेल्या पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आम्ही या दुपारच्या सत्रात सहर्ष स्वागत करतोय. लगेच आम्ही सामन्याला सुरुवात करणार आहोत आणि आमचे साथी समालोचक संकेतजी पाटील यांना विनंती करेन की या आपण उर्वरित या एक इनिंगसाठी आपल्या मधुर आवाजाने या सामन्याचे सूत्रसंचालन करायचं आहे. मी धन्यवाद करेन जय मल्हार खारीगाव कला क्रीडा उत्सव समितीचे की मला इथे समालोचन करण्याची संधी मिळाली. धन्यवाद.
धन्यवाद प्रणित. यस सर, नवीन बॉल द्या प्लीज. मान्यवर कक्षामध्ये अनेक विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह जर बघितलं तर निश्चितच आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रसाद खोत यांच्या माध्यमातून ही सन्मान चिन्ह आले. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. अगदी परी पॅकर्स आणि सध्या परी पॅकर्स आणि NP स्पोर्ट्स हा संघ धुमाकूळ घालतोय आणि शुभेच्छा आहे त्यांना. एकूणच PSPL तुम्ही गाजवा आणि PSPL ची ट्रॉफी आपल्याचकडे आली पाहिजे यासाठी पोरांना थोडंसं अजून पाठबळ द्या आणि तुम्ही द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. NP स्पोर्ट्सचे आमचे नितीन वारे तसेच प्रसाद खोत इथे उपस्थित आहेत परी पॅकरचे. त्यांचं मनापासून स्वागत. येस, साठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. टीम मुर्दाम संघाची वेदांत आणि विनय. मान्यवर कक्षामध्ये अजून जर उपस्थिती बघितली तर आमचे केंद्र अधिकारी अग्निशमन दलाचे सन्माननीय जगदीशजी पाटील, मॅन फ्रॉम खारीबाव राई, त्यांचंही आभार, त्यांचंही स्वागत. तसेच प्रसाद परब साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. विशेष उपस्थिती आहे ही. आणि जेव्हा जेव्हा जय मल्हार हे नाव येतं तेव्हा तेव्हा ही सगळी मंडळी असतात. त्यामुळे जय मल्हार आणि त्यांचं नातं विशेष आहे आणि स्वतः ते याच परिवारातल्या आहेत हे सांगताना आनंद आहे. NP स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यात आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे T-शर्ट पाहायला मिळतंय. कौतुक आहे नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांचं. नेक्स्ट मॅच घोडदेव वर्सेस मोरवा. दोन्ही संघ तयारीत राहा. टॉस झालाय. तर पुढच्या काळामध्ये मीरा भाईंदर बिग बॅश मित्रांनो, अगदी दोन आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. परी पॅकर्स आणि NP स्पोर्ट्स. अजून भव्य स्वरूप येणार आहे. पहिला बॉलवर विकेट. जयेश गरज आलाय आणि इथे अगदी लो फुलटॉस वाईड यॉर्कर होता, मात्र कट करायला गेले आणि इथे पॉइंटवर एक सुंदर झेल टिपला जातोय. तो म्हणजे एकूणच अभिषेक घराच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर वेदांत पाटील. मोठी विकेट. काय स्टार्ट 37 धावा आम्ही करू देणार नाही आहोत. त्या थाटात ही स्टार्ट. कमॉन डीजे. त्यामुळे आता थोडीशी खळबळ. मात्र दुसऱ्या बॉलवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो म्हणजे हर्ष भोईर, ज्या ISPL पर्यंतचा प्रवास केलाय आणि मुर्द्या गावाचं नाव टेनिस वर नेलंय. आणि अजून एक ISPL ची ब्लू टिक घेणारा खेळाडू आमच्या अगदी समोरून गेलाय. नाव आहे नंदन पाटील. जयेश गरज पुढचा चेंडू. ओ इथे देखील प्लेन मिस. काय फॉर्मात आहे जयेश गरज. अगदी कुठचीही स्पर्धा असो, ओपनचं 40+ क्रिकेट असो, 40+ चं क्रिकेट असो किंवा यंग क्रिकेट असो,
जयेश घरात घोडबंदर टीमचं नाणक खणखणीत वाजून दाखवतोय. इथे ड्राईव्ह चांगला आहे. पहिली धाव येताना दिसेल. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होणार आहे. एकच धाव होती. खराब क्षेत्ररक्षण झालंय. या धावा महत्वपूर्ण आहेत. लक्षात घ्या 37 फक्त करायचे आहेत आणि असं असताना एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. त्यामुळे ही धावसंख्या डिफेंड करायची असेल तर भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल. चांगली मॅच होणार आहे. चांगली मॅच होणार आहे या अपेक्षेने सध्या प्रेक्षक बघतायत. इथे ड्राईव्ह करायचा होता. हेल्दी एज होती. चेंडू अगदी बघतोय फर्स्ट स्लिप झोन मध्ये. एकच धाव. धाव संख्या 3. गडीबाद 1. वेदांत परतलाय. नाव विनय ऑन स्ट्राईक. चांगला बॅटर आहे मात्र सध्याच्या घडीला एका अप्रोचने खेळावं लागेल की ते विकेट न देता थोड्याशा धावा ढकलून पूर्ण केला तरी चालेल. मध्ये एखादा चेंडू खराब आला तर मोठे फटके खेळू शकतील. पाहूया काय घडतंय. नेक्स्ट बॉल. ओ व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होणार आहे. लेट सी. थांबा थांबा थांबा. चेंडू वॉलला लागला तर 2 धावा आहे. थँक्यू. 2 धावा. मात्र अप्रतिम फटका होता नो डाऊट. अगदी डाऊन द लेग जाणारा चेंडू होता आणि तिथून स्लॉग स्वीप. या 2 धावा. धाव संख्या 5. जय मल्हार कला क्रीडा उत्सव समिती खारीगाव आणि त्यांच्या माध्यमातून हे नेत्र दीपक आयोजन अभिनवच्या सुंदर मैदानामध्ये हे क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतंय. शैक्षणिक संकुल आहे अभिनवचं. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ संचलित हे जबरदस्त संकुल. आणि इथेही चेंडू डॉट आलाय. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या आहे फक्त 5. वेल बोल्ड. क्या बात आहे. प्रणित पाटील कुठे आहेत. जेवायला गेलेत मला वाटतं. त्यांच्यासाठी बँगलोरवरून खास मॅसेज आहेत. बिग फॅन कॉमेंट्रीचे प्रणित पाटीलचे आहेत आणि खास बँगलोरवरून हे मॅसेज आले. जरा चेक करा. चला दुसऱ्या षटकासाठी कोण येतोय. केतन वैदी. ही ऑब्वियस चॉईस होती नो डाऊट. मात्र इथून या मॅचला पुन्हा एकदा रंग भरायची असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. बघा आता इक्वेशन काय आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 32 धावा. इंटरेस्टिंग मॅच होऊ शकेल. आता 8 धावा प्रति षटका मागे. आणि स्वागत करूया जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीचे सचिव आणि एकूणच आपल्या समाजातील एक मोठा समालोचक मित्र. वेलकम मनीषजी पाटील. तुमच्या घरच्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या PSPL मध्ये बिझी आहे मात्र मनीषने इथे वेळ काढलाय. चांगली गोष्ट आहे. स्वागत आहे मनीष पाटील यांचं. आणि लगेच ते जॉईन करतील नो डाऊट. यावेळेला मात्र बॅकफुटला चांगला फटका. 2 धावा. डी झोन मध्ये बॉल असेल. वेलकम मनीष. जेवायला जा लगेच प्लीज सभागृहामध्ये. मनीष पाटील आलाय मित्रांनो. काय जबरदस्त आवाज महाराष्ट्रभर घुमतोय. आनंद आहे आम्हाला आणि अगदी प्राऊड वाटतंय. मीरा भाईंदरचा एक मुलगा अगदी महाराष्ट्रभर जाऊन आपल्या आवाजानं टेनिस बॉल क्रिकेट गाजवतोय. मनीष पाटील आलाय. एवढा जागा होती मोठ्या फटक्यासाठी. भरपूर मोठी जागा होती मात्र हर्षनं हा चेंडू अगदी थोडासा लेट खेळलाय. मी म्हणेन लेट खेळलाय. डॉट बॉल येतोय. सध्या मनीचा भाव वाढलाय आणि भाव वाढवण्यामागे नितीन वारे तुम्ही देखील आहात. नेक्स्ट बॉल केतन. ओ वेल बोल्ड. ऑन द खेळायचं होतं. ड्राईव्ह करायचं होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू यष्ट्यांवर गेलाय. विकेट. बोल झालेत मात्र एक्झॅक्टली काय घडलं पाहूया. पुढे आले होते. प्ले डाऊन झालेत. यस हलकसं ब्रश झालं. रुबीकट लागली आणि चेंडू यष्ट्यांवर गेलाय. विकेट आली आहे.
धन्यवाद धन्यवाद जगदीशजी पाटील, आपलं मनापासून आभार. मात्र संध्याकाळी या, ही सदिच्छा. फलंदाज बाद होतोय हर्ष भोईर, चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज होते, मात्र हा फटका खेळताना चूक झाली आहे आणि इथे हर्ष भोईरची विकेट. दुसरा धक्का टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाला. नवीन बॅटर आता त्याचाच बंधू मीर भोईर. सध्या मात्र ही मॅच थोडीशी फसले का, सिच्युएशन तशी आहे. धावसंख्या 7, गडीबाद 2, अजूनही करायचे 30 धावा. 21 बॉल 30. मॅच बनू शकेल. कमॉन घोडबंदर, कमॉन मुर्दा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मुख्य मंचावर आमचे NP स्पोर्ट्सचे नितीनजी वारे आहेत. सध्या मागच्या काही वर्षापासून सातत्याने क्रिकेटला जे त्यांनी दिलंय ते अद्भुत आहे आणि कौतुक या गोष्टीचं आहे की या मुलाची भरारी जबरदस्त झाली आहे. अगदी कुरिअर बॉय ते आज NP स्पोर्ट्सचा मालक आणि तिथून जर विचार केला तर बिग बॅश सारख्या स्पर्धेचा आयोजक, ही मोठी भरारी नितीन वारेची. मला आजही आठवते पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी राहिले कारण इथे धावा अडवायचे आहेत आणि असं असताना मला वाटते 2 वाईड. केतन वैदी या मैदानात चांगली कामगिरी केली केतननं, मात्र सध्या एक धाव वाचवायची आहे. इंटरेस्टिंग गोष्ट ही असेल की पॉवर प्ले नंबर 2 चाललाय आणि क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. थांबून खेळलेत, मात्र इथे एकच धाव. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 10, अजूनही 27 धावांची गरज आहे. नितीन वारे यांच्याविषयी म्हणत होतो, मला अजूनही ती स्पर्धा आठवते, अंडरआर्मची स्पर्धा 2008 मला वाटतं, अगदी गावदेवी मंदिरच्या बाजूला. आणि ती स्पर्धा भरपूर क्विक टाइम मध्ये आयोजन केले होते, अगदी क्विक टाइम मध्ये, आणि ती करून दाखवली होती अंडरआर्म बॉक्स स्पर्धा. आणि तेव्हापासून नितीनला काहीतरी वेगळं करायचंच होतं. यावेळेला स्विच हिट, इथे धावा मिळतील. चेंडू अगदी फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, उपयुक्त चौकार, आगरी कोळी युवा चषक चौकार. कडे लक्ष घालूया. धावसंख्या 14. ओ यावेळेला पुन्हा एकदा खराब बॉल. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. पहिली ओव्हर इतकी टाईट गेल्यानंतर केतन वैदी काय एक्स्ट्रा बॉल हाताळतोय. ही खराब गोलंदाजी. आतापर्यंत मला वाटतं 3 वाईड या ओव्हर मध्ये आलीत आणि धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 15. स्लॉग स्वीप आहे, चांगला फटका. इथे धावा मिळतील, मात्र किती? 2 धावा. थँक्यू सर. हॅड एंड ओव्हर संपले. 17 धावा म्हणजे या ओव्हरमध्ये जर विचार केला तब्बल 12 धावा आल्या आणि म्हणूनच ही ओव्हर थोडीशी जास्त महागडी ठरली आहे. 2 ओव्हर 17 धावा म्हणजे अजून आता 20 धावांची गरज आहे आणि 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. मॅच आता पुन्हा एकदा मुर्दा संघाच्या आवाक्यात आलाय. याचं कारण विनय चांगली बॅटिंग करतोय. चला चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज प्लीज. बघा एक सामना अजून 5 षटकांचा आम्ही खेळवणार आहोत, त्यानंतर कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. येस, पंचांचा इशारा आलाय आणि जे पंच सांगतील तेच इथे सगळं केलं जाईल. पंचाच्या भूमिकेत विशाल नाईक सर आहेत.
चला तिसऱ्या षटकासाठी आता पुन्हा एकदा जयेश घरात. थँक्यू डीजे. चला 18 बॉल 20. जास्त वेळ घेताय तुम्ही टीम घोडबंदर. जयेश घरात आलाय. जयेश वर्सेस मिहीर ही मॅच. लांबून खेचलाय वा मिहीर वा. अफलातून फटका षटकार. ग्रेट शो बाय मिहीर बोईर. आप अपने दुख जाती है. रिप्ले मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं की अगदी फोरहँड शॉट होता हा तो मिहीर भोईरचा. आणि ताकद, टायमिंग, एक्झिक्युशन सगळं काही अफलातून होता. वेल डन मिहीर भोईर. हा षटकार. धावसंख्या वाढले 23. आता फक्त 14 धावांची गरज. अगदी खोलात टाकलाय. इम्पॅक्ट बाहेर होता. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसरी धाव मिळणार का. विनयनं कॉल दिलाय. या 2 धावा पूर्ण. लेग बायचा इशारा. चला आता मुख्य मंचावर एक खास सन्मान आपण करूया. कॅमेरा पर्सनला विनंती करतोय जरा मुख्य मंचावर कॅमेरा घ्या. कारण ही व्यक्ती अशी आहे जी कॅमेऱ्यामध्ये दिसलीच पाहिजे. NP स्पोर्ट्सचे आमचे नितीनजी वारे यांचा विशेष सन्मान जय मल्हार कारीगावच्या माध्यमातून आम्ही करतोय. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य ते नेहमीच देत आलेत आणि यंदाही जबरदस्त सहकार्य त्यांनी दिलंय. तर राहुल मात्रे यांच्या उपस्थितीत यांच्या शिवसे नितीनजी वारे NP स्पोर्ट्सचे ओनर त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय मुख्य मंचावर. थँक्यू नितीनजी वारे. तुमचा सपोर्ट अप्रतिम आहे आणि भविष्यात तुमचा उद्योग अजून वृद्धिंगत होत राहो या जय मल्हारच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद NP स्पोर्ट्सचे नितीनजी वारे यांचं. हा बॉल पुन्हा डाऊन लेग आहे. वाईट बॉल. अवांतर चेंडू. या वेळेला हा फटका पहा. चेंडू हवेत आहे. सांभाळा. हा षटकार आहे. मनीष वैदी नाही अडवू शकणार कारण आउट ऑफ रीच होता. वेल प्लेड विन मात्र षटकार. थँक्यू डीजे. चला अजून एक सन्मान आपण घेतोय मुख्य मंचावर. तो म्हणजे सन्माननीय प्रसाद परब साहेब यांचा. स्वामी समर्थ मसाले कोणी विसरणार नाही. इथे चेंडू हवेत आहे मात्र काही धावा जरूर मिळतील या मॅच मध्ये. आता जास्त काही उरलेलं नाहीये. जबरदस्त बॅटिंग मुर्दा टीमची. मात्र प्रसाद परब साहेब, कारण जय मल्हार म्हटलं तर प्रसाद परब साहेब हे नाव आम्ही प्रत्येक वर्षी ऐकतो. त्यामुळे आपलं हे विशेष नातं आहे आणि आपण देखील परिवाराचा भाग आहात. आपलंही विशेष स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद प्रसाद परब साहेब. थँक्यू. इथून या 2 धावा असतील का. एकच धाव असेल. चांगला ड्राईव्ह. मान्यवरांचा सन्मान होतोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे एक्झॅक्टली 30. 36 झाले. सॉरी. 1 to win. एक कोणी जावा मागच्या षटकात. अर्पण आलाय नवीन बॉलर. इथे मात्र ड्राईव्ह. या 2 धावा आणि मॅचवर आपलं नाव कोरलंय ते म्हणजे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दान. पहिली विकेट पहिल्या बॉलवर गेल्यानंतर विनय उभा राहिला. त्यानंतर हर्ष भोईर सुद्धा परतले होते. मात्र मिहीर आणि विनयनं
एकूणच मुर्दाड टीमला विजय पथावर नेलंय. अभिनंदन. चांगली बॅटिंग विनय मार्फत झाले. मात्र या मॅचचा मानकरी कोण हे लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला एक विशेष सन्मान मुख्य मंचावर ते म्हणजे आमचे परिपॅकरचे आणि जय मल्हार कला क्रीडा उत्सव समिती यांच्या मार्फत आणि जय मल्हार खारेगाव टीमच्या मार्फत परिपॅकरचे आमचे प्रसाद खोत यांचा विशेष सन्मान त्यांच्या माध्यमातून वडिलांच्या स्मरणार्थ खास सन्मान चिन्ह देण्यात आले. थँक्यू प्रसाद आणि तुझं मनापासून आभार आहे. खरं तर हा घरचा आहेर आहे असं समजून तू हा सन्मान स्वीकार. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच RK मोरवा वर्सेस टीम ओम ब्रह्मदेव घोडदेव.